मुसळधार झालेल्या पावसामुळे काही भागातलं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। पण ही परिस्थिती नेमकी का उद्भवली, याची नेमकी कारणं काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नदीपात्रात झालेली अतिक्रमणं आणि बांधकामं यामुळे पाणी सोसायटी परिसरात आणि झोपडपट्ट्यांमध्ये शिरलं। जलसंपदा विभाग आणि महापालिकेमध्ये संवादाचा अभाव असल्यानंच ही परिस्थिती निर्माण झाली। खडकवासला धरणातून पहाटे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याची माहिती महापालिकेला वेळेत मिळालीच नाही। महापालिकेनेही संभाव्य विसर्गाची माहिती नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवली नाही। शहरातील ओढ्यांची आणि नाल्यांची बांधकामं बुजवणं, नाले ओढे वळवणं, त्याचबरोबर नाले आणि ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली। नाल्यांचं चॅनलायझेशन करणं, यामुळे शहरातील रस्त्यांवर आणि रहिवासी भागांमध्ये पाणी शिरलं। पुण्यातील डेक्कन जिमखानापासून ते अगदी संगमवाडी ब्रिज पर्यंत मेट्रोचे जवळपास सर्वच खांब हे नदीपात्रात आहेत आणि त्यामुळेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो। त्याचबरोबर मेट्रोच्या नदीपात्रातील कामाचा बराचसा राडारोडा हा नदीपात्रातच पडू नये। संगमवाडी ब्रिज पासून ते खराडीपर्यंत नदीपात्रात नदी काठ सुधार योजनेचं काम सुरू आहे। या कामामुळे नदीची वहन क्षमता कमी झाल्याचाही आरोप आहे। खडकवासला धरणातून पहाटे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याची माहिती महापालिकेला वेळेत मिळाली नाही आणि महापालिकेने सुद्धा संभाव्य विसर्गाची माहिती नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना वेळेत दिली नाही आणि त्यामुळेच नागरिक अडकून पडले, त्यांना वेळेत बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची परिणिती आज कशात झाली आहे हे सगळं तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलंय। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।